नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच रोहिणी हट्टंगडी आहे। त्यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे। झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून आई आजी हे पात्र साकारत त्या घराघरात पोहोचले आहेत। बैपण भारी देवा या चित्रपटातून त्यांना अत्यंत लोकप्रियता मिळाली आहे। वरवर एवढ्या आनंदी दिसत असल्या तरी तारुण्य वयात त्यांना खूप मोठे दुःख सोसावे लागले आहे। याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे। रोहिणी हट्टंगडी यांचे 1977 साली लग्न झाले होते। त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही। 2008 मध्ये त्यांचे पती जयदेव हट्टंगडी यांनी जगाचा निरोप घेतला। केवळ 31 वर्षाचा त्यांनी आपले पती यांचा सहवास लाभला। जयदेव हट्टंगडी हे देखील प्रसिद्ध अभिनेते, नाट्य दिग्दर्शक होते। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून या दोघांनी अभिनयाचे धडे गिरवले होते। वयाच्या 60व्या वर्षी कॅन्सर यासारख्या गंभीर आजारामुळे त्यांचे दुःखद निधन झाले आहे। त्यामुळे रोहिणी हट्टंगडी खूपच भावुक झाल्या होत्या। या दोघांनी चांगुना भिंत, गौराई पोस्टर अशी अनेक एक से बढ़कर एक नाटके गाजवली होती। रोहिणी हट्टंगडी यांनी असीम नावाचा मुलगा असून अवनी देशपांडे ही त्यांची सून आहे। दोघेही मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत। विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांचे मराठीत एकामागून एक चित्रपट रिलीज झाले, त्यामुळे त्या प्रसिद्धीस होतात आल्या। परंतु अशा या अभिनेत्रीला सुद्धा अनेक गंभीर दुःखाचा सामना करावा लागत आहे। पती जाणे या दुःखापेक्षा मोठे दुःख या जगात नसते। तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून जयदेव हट्टंगडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। तोपर्यंत धन्यवाद।